26 नोव्हेंबर 1949 रोजी संध्याकाळची वेळ. बाबासाहेब कुठल्या तरी गोष्टीचा विचार करीत घरातील सोफ्यावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते आणि डोळ्यात अश्रू तरंगत होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत शंकर आनंदराव शास्त्री होते. शंकरराव शास्त्रींना समजत नव्हते की बाबासाहेबांना झाले तरी नेमकं काय. त्यांनी बाबासाहेबांना विचारण्याचे धाडस केले. त्यावर बाबासाहेब म्हणाले, शास्त्री, आज मी आनंदात आहे, कारण आज मी माझं ध्येय गाठलं. आज मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलंय. आणि हे करीत असताना मी काय काय गमावलं, मी त्याची आठवण करीत होतो. आणि हे आठवताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझा एक काळ असा होता की ज्यावेळी माझ्या खिशात एक पण रुपया नव्हता. आणि नेमकं त्याच वेळी माझा मुलगा आजारी पडला. माझ्या राजरत्नाला ताप आला होता. त्याचं शरीर तापाने फणफणत होतं. पण त्यावेळी त्याच्या उपचारासाठी पैसे नव्हते. माझं माझ्या राजरत्नावर खूप प्रेम होतं. शास्त्री, औषध उपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं. पण त्याला छातीशी कवटाळून रडण्याशिवाय माझ्याजवळ कुठलाच पर्याय नव्हता. माझा राजरत्न माझ्या छातीशी असताना कधी गतप्राण झाला हे सुद्धा मला कळलं नाही. सगळे शेजारी तेथे जमले होते. तेव्हा माझ्याकडे एक जण आला आणि बोलला, बाबासाहेब, राजरत्नाचा अंत्यविधी करावा लागेल व त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतील. नवे कपडे म्हटल्यावर माझ्या काळजात तर्र झालं. कारण त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे पैसे कुठून येतील. मी आता काय करावं मला काहीच कळत नव्हतं. कुणाला सांगावं समजत नव्हतं. त्यावेळी मी माझे हात गुडघ्यावर ठेवून ढसाढसा रडत होतो. माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्या रामूला मात्र हे ठाऊक होतं. त्यावेळी माझी रामू माझ्याजवळ आली. तिने स्वतःच्या लोगड्याचा पदर फाडला व त्यात राजरत्नाला गुंडाळले आणि त्यावर त्याचा अंत्यविधी केला. परंतु आज मला असे वाटते आहे की माझ्या राजरत्नाच्या बलिदानाचे आज सार्थक झाले. आज मला वाटतंय माझा एक राजरत्न गेला म्हणून काय झाले. त्याच्यानंतर येणारे कोट्यानुकोटी राजरत्न सुटाफुटात टायकोटात येणार आहेत. आणि त्यानंतर येणारा माझा एकही राजरत्न विना औषध पाण्याशिवाय मरणार नाही. आणि एकही राजरत्न विना नव्या कपड्याशिवाय चितेवर चढणार नाही. त्याचं सुख मी आज अनुभवतोय. मित्रांनो, बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर त्यावेळी स्वतःचे घर सोन्याच्या विटांनी त्यांनी बांधले असते. त्यावेळी इतके पैशाची ऑफर त्यांना येत होत्या. पण बाबासाहेबांनी त्या सर्व आमिषांना त्यांनी नाकारले. कितीतरी त्याग माता रमाईनी आणि बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत या देशाची व समाजाची स्थिती सुधारण्यासाठी निस्वार्थ भावनेने झुंज दिली. पण आज पैशासाठी व सत्तेच्या लोभापायी समाजातील अनेकांना मी लाचारी करताना बघत आहे. या समाजात आज जय भीम बोलणारे तर खूप दिसतात, पण बाबासाहेबांची चळवळ व त्यांच्या विचारावर निस्वार्थ भावनेने चालणारे लोक फारच कमी आहेत. म्हणून नांदेडचे श्रीधर वाघमारे या समाजासाठी त्यांच्या कवितेत म्हणतात, बाबासाहेब, तुमच्या पाऊल खुणा शोधताना विखुरलेल्या समाजामध्ये जेव्हा स्वाभिमानी माणसं दिसतात तेव्हा मन भरून येतं बाबासाहेब.